हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज माझ्या मुलीचा बड्डे आहे. तिला स्कूलमध्ये सोडून मी मॉर्निंग शिफ्टसाठी चाललेली आहे. आज सकाळी खूप गडबड होती म्हणून मी तिची एकही क्लिप शूट करता आली नाही मला. मी आता हॉस्पिटलमध्ये इकडे पोचलेली आहे आणि आता चेंज करून ड्युटीसाठी रेडी झालेली आहे. ड्युटीवर जायच्या आधी मी इकडे माझी पाण्याची बॉटल भरत आहे आणि इकडे जाताना बघते तर काय सगळे लोक कॅन्टीनमध्ये मस्त थंडी आहे खूप, तर गरमागरम चहा पीत होते. तर त्यांना पाहून इकडे मी सुद्धा बसलेली आहे चहा प्यायला. आणि आता ड्युटी स्टार्ट झालेली आहे. ही आज माझी ड्युटी पार्टनर आहे आणि ही सुद्धा तुम्हाला हाय बोलत आहे. मी इकडे मावशीला आधीच सांगून ठेवलं होतं की ती आल्यावर थोडंसं शूट कर म्हणून. मग ती आलेली आहे स्कूलमधून आणि मावशी तिला हॅपी बड्डे गर्ल असं बोलते, तर ती खुश होत आहे खूप. आणि इकडे संध्याकाळ झालेली आहे आणि मी आवरावर करत आहे आणि दादा तिचा इथे बड्डेची तयारी करत आहे. आणि इकडे पॅसेजमध्ये मुलंसुद्धा जमा झालेली आहेत. ती त्या मुलांना इकडे सांगत आहे, तुम्ही कोणी घरी जाऊ नका, माझा बड्डे आहे तर इकडेच थांबा असं सांगते ती. आणि इकडे मी तिची आरती करत आहे आणि ही बघा इथे काय करत आहे. हिचं काही वेगळंच चालू आहे. हिला म्हणते इकडे बस बड्डेसाठी तिच्यासोबत, तर ती खेळण्यातच बिझी आहे मुलांसोबत. आणि ही मावशी आहे, हीच ती मावशी आहे. हीच ती व्यक्ती आहे की ती तिच्या मुलांपेक्षा माझ्या मुलांना जास्त जीव लावते आणि तिच्यामुळेच मी आज माझं नोकरी आणि घर या दोन्ही गोष्टी सांभाळू शकते. ती नसती तर मला माझा जॉब सोडावा लागला असता आणि मुलांना सांभाळण्यासाठी मला घरी बसावं लागलं असतं. आज ती आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी माझ्यासाठी इझी झालेल्या आहेत. ह्या माझ्या 3 मुली आहेत आणि इकडे बड्डे आता फायनली संपलेला आहे. आणि हे गिफ्ट बड्डेचं तर इतकं तिला आवडलेलं, खूप एक्सायटेड होती ती हे गिफ्ट खोलण्यासाठी. आणि शेवटी तिने रात्री ते गिफ्ट खोललंच आणि रात्रीच तिने भातुकलीचा खेळ मांडलेला आहे आणि भातुकली खेळायला रात्री सुरुवात केलेली आहे. बाय.